बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना कुठेतरी सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करा। जर तुम्हाला माझे आणि शिवसेनेचे विचार पडत असतील तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शिवसेना एक वादळ जे शिवसेनेच्या विचारांसाठी कटिबद्ध असलेलं माध्यम हे मोठं होईल आणि महाराष्ट्रभरातल्या खेडोपाड्यातल्या वाड्या वस्त्यांमधल्या शिवसैनिकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवले जातील। यासाठी तुम्हा सर्वांना ही नम्र विनंती। असो, आज सकाळी माझ्या पाहण्यामध्ये जरा विषय आजचा वेगळा घेतलाय बरं का शिवसैनिकांनो। तसं पाहायला गेलं तर आपल्या पक्षाचा हा विषय नाही, पण विषय तितकाच महत्वाचा आहे। सकाळी माझ्या पाहण्यामध्ये आशिष शेलाराचा, या भाजपच्या कमळीच्या आशिष शेलाराचा एक व्हिडिओ आला आणि हा व्हिडिओ होता मनसेच्या संदर्भातला। आशिष शेलार म्हणतायत की मनसेने मराठी माणसासाठी केलेली 5 कामं सांगावीत। भारतीय जनता पक्षाच्या 1% जरी कामं मनसेने केली असतील तर ती सांगावीत। आता मनसेची बाजू मांडण्यासाठी मी काही मनसेचा प्रवक्ता नाही किंवा मनसैनिक नाही, पण तरी सुद्धा सांगतो, माझ्या बोलण्यामध्ये तुम्ही वारंवार एक वाक्य नक्की ऐकलं असाल, ब्रँड ठाकरे। ब्रँड ठाकरे, या महाराष्ट्राचा ब्रँड हा ठाकरे आहे। या महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरे आहे। प्रबोधनकार ठाकरे असतील, श्रीकांतजी ठाकरे असतील, वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हा ब्रँड ठाकरे आहे। महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरे आहे। मनसेच्या आमच्या भूमिकांमध्ये अंतर असू शकतं, मनसेमध्ये आमच्यामध्ये अंतर्गत वाद असू शकतात, वेगवेगळ्या विषयांना घेऊन मतांतर असू शकतात। मनसेच्या भूमिका या वेळोवेळी बदलत असतात, हे आपण सर्वांनी पाहिलं देखील आहे, अनुभवलं देखील आहे। पण तरीही त्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस या कमळीकडनं आणि कमळीच्या या केंद्रातल्या सत्तेकडनं महाराष्ट्रातला ब्रँड ठाकरे संपवायचा ज्यावेळेस प्रयत्न होतो, त्यावेळेस मात्र तुम्ही माझं मत नेहमी ऐकलं असाल। अगदी ज्यावेळेस विधानसभांचे निकाल लागले त्यावेळेस, त्याच सायंकाळी ज्यावेळेस मी पुढारी न्यूजवर प्रसन्नजी होते, त्यावेळेस प्रसन्न जोशी होते, त्यांनी मला आणि महाजनांना, प्रकाश महाजनांना एक प्रश्न केला होता, तुमचं याच्यावर काय मत आहे। त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं, 1.5% मनसेला दाखवलेलं मतदान हे मला मान्य नाही, कारण काही का असे ना जन आधार कमीत कमी 1.5%चा नसणार। मनसेचा जन आधार हा 1.5%पेक्षा जास्तच असणार। हा 1.5%चा मनसेचा जन आधार मला मान्य नाही, जरी मी शिवसेनेचा प्रवक्ता असलो तरी। आता त्यावर प्रकाश महाजन यांनी खिल्ली उडवली, संध्याकाळपर्यंत तुमचं प्रवक्तेपद काढलं जाईल वगैरे वगैरे अशा गोष्टी त्यांनी केल्या। आता प्रकाश महाजन ही असली काही मंडळी ही खोडा घालण्याची चांगलीच कामं करत असतात, म्हणजे ते लिंबू पिळण्याची, दुधामध्ये लिंबू पिळण्याची कामं करत असतात। असो, ते त्यांचं काम असेल। मला प्रकाश महाजनांचा इथे उल्लेख करायचा नाही, मला उल्लेख करायचा आहे लाखो शिवसैनिकांच्या, मनसैनिकांच्या मनातल्या त्या भावनेचा। आज मी एक अलवार असा त्याला हात घालून जाणार आहे, लक्षात घ्या शिवसैनिकांनो, कारण याच्याच पुढे आणखी एक प्रसंग घडलेला आहे जो देखील मला तुम्हा सर्वांना सांगायचा आहे। पण तत्पूर्वी आशिष शेलार नेमकं काय म्हणून गेले होते जरा एकदा ऐका, आणि त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनी त्यांना तशाच प्रकारचं उत्तर देखील दिलं आहे, ते देखील तुम्ही ऐका। पहा जरा हा व्हिडिओ। मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी असं आव्हान आशिष शेलार यांनी दिले। मनसे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचा भात हा प्रकार, असं आशिष शेलार म्हणतात। केवळ स्वतः केलेल्या गोष्टीची टिमकी मिरवायला अन्य पक्षावर टीका करणं हे काम भोपूपणाचं आहे, आणि भोपूपणाचं काम मनसे करतं। प्रत्यक्षात मराठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी केलेली 4 कामं दाखवावीत। बोलाचीच कढी बोलाचीच भात हा मनसेचा प्रघात। मध्ये भाजपने जेवढं काम केलं त्याचे 1% जरी काम मनसेने केलंय तर असं आहे, गुजरात्यांचे आणि भैयांचे पाय चाटणारे हे आशिष झोलार आहेत, शेलार ना झोलार आहेत। यांनी ज्या पद्धतीने गुजरात्यांचे आणि भैयांचे पाय चाटलेले आहेत मतांसाठी, त्यांनी आम्हाला विचारणं की आम्ही मराठी माणसासाठी काय केलं आणि मराठी भाषेसाठी काय केलं, हा म्हणजे 2025 मधला सर्वात मोठा जोक आहे। आजही मराठी माणसाला जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो असं वाटतं तेव्हा तो झोलारांकडे जात नाही,
तो ठाकरेंकडे येतो. आता या कमळीच्या आशिष शेलारांना, संदीप देशपांडेंच्या भाषेतल्या झोलारांना आणि आमच्या भाषेतल्या आशिष कुरेशींना त्यांनी काय द्यायचंय ते उत्तर दिलेलं आहे. विषय हा नाहीये. विषय हा आहे शिवसैनिकांनो, म्हणजे कृतज्ञपणाचं एक उदाहरण पहा ना. कृतज्ञपणा म्हणजे ज्याने तुमच्यावर उपकार केले त्याचे कसे पांग फेडले जातात बघा. काय या कमळीच्या बुडावर आपण लात घातली ना, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. लक्षात घ्या, लोकसभा निवडणुका ज्यावेळेस झाल्या मे महिन्यामध्ये मागच्या वर्षीच्या, त्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस जर मनसेचा जाहीर उघड पाठिंबा आणि तोही बिनशर्त पाठिंबा यांना मिळाला नसता, या झोलारांच्या पक्षाला मिळाला नसता, तर जवळपास 5 ते 6 खासदार या झोलारांच्या पक्षाचे, जे काही मला वाटतं 12-13 वर येऊन ठेपले होते 23 वरनं, ते 5-6 खासदार देखील पडले असते. अगदी नारायण राणे असतील, अगदी इथे ठाण्यामध्ये नरेश मस्के असतील, अगदी एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे असतील, अनेक ठिकाणच्या जागा, अगदी बुलढाणा असेल, अगदी हातकणंगले असेल, अनेक ठिकाणच्या जागा या झोलारांच्या पक्षाच्या पडल्या असत्या. कारण जो डिफरन्स होता ना, डिफरन्स जे शिवसेनेचे उमेदवार त्यावेळेस पडले, मी म्हणत असतो मनसेची भूमिका बऱ्याचदा बदलत असते, त्याविषयी मतमतांतर आहेत, पण त्याचा उल्लेख मी आता आजच्या व्हिडिओत घेणार नाही, कारण आज माझा विषय वेगळा आहे. ह्या झोलारांच्या पक्षाचे हे 5-6 खासदार आणखी कमी झाले असते. तिकडे मोदींची खुर्ची अगोदरच डळमळीत आहे, त्यांना टेकू लागलेला आहे तेलुगू देसमचा, त्यांना टेकू लागलेला आहे जनता दल युनायटेडचा. त्यात हे आणखी झालेले 5-6 कमी खासदार या मोदींच्या केंद्रातल्या सत्तेला सुद्धा घरघर लावून गेले असते. एवढ्या मोठ्या विजयासाठी तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांच्याविषयी अशी वक्तव्य, याला म्हणतात कृतज्ञपणा. त्याचं मूर्तिमंत उदाहरण, त्याचा कळस गाठणारे हे आशिष झोलार, देशपांडेंच्या भाषेतले आणि आमच्या भाषेतले आशिष कुरेशी. यांना हिंदुत्वाची मध्ये मध्ये उभं येत असते, पण ह्यांचे अनेक व्हिडिओ आहेत, यांचे अनेक फोटो आहेत. तुम्ही जरा नेटकऱ्यांनी नेटवर जाऊन सर्च करावं, हे आशिष कुरेशी मी यांना का म्हणतो ते बघा. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, ही यांची वृत्ती. आज माझा जो महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या शिवसैनिकांनो आणि मनसैनिकांना सुद्धा मला हेच सांगणं आहे. आज दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होतो कायम. आता बघा, एवढा मोठा पाठिंबा दिल्यानंतर सुद्धा आज तुम्ही पाहिला असाल, विधानसभा निवडणुकांच्या वेळेस अगदी एका जागेवर सुद्धा मनसेला यांनी पाठिंबा दिला नाही. एका जागेवर सुद्धा, जिथे मनसे अध्यक्षांचे सुपुत्र उभे होते तिथे सुद्धा यांना पाठिंबा दिला नाही. आणि तिथेही सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका घेतली होती की माझा निवडून आलेला आमदार हा देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या सरकार स्थापनेमध्ये मदत करेल. त्यामुळे शिवसेनेचा त्यांना पाठिंबा मिळणं ही दूरची गोष्ट. सन्माननीय उद्धव साहेबांनी वाट पाहिली होती, यांच्या भूमिकेची वाट पाहिली होती. यांची भूमिका ज्यावेळेस स्पष्ट झाली त्यानंतर मात्र आपण आपले निर्णय घेतले. बघा, शेवटी ब्रँड हा ठाकरे आहे. हा ब्रँड ठाकरे हा महाराष्ट्रात जगावा, ही महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांची, मनसैनिकांची कायमची भूमिका आहे. हा ब्रँड ठाकरे आहे. जो या ब्रँड ठाकरेवर घाला घालायचा प्रयत्न करेल, अगदी शिंदे टोळे असतील, अगदी अजित पवार गट असतील, अगदी ह्या कमळीचे बगलबच्चे असतील, सगळ्यांना संपवण्याची ताकद आज ह्या दोनही पक्षांचा कार्यकर्ता ठेवून चालतो, मनसैनिकही आणि शिवसैनिकही. आज तुम्हाला माझी भूमिका थोडीशी वेगळी वाटत असेल शिवसैनिकांनो, पण लक्षात घ्या, म्हणजे हे माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवतोय. पण आज जे एक पॉझिटिव्ह म्हणता येईल त्या सगळ्यांमध्ये, या सगळ्या प्रकरणांमध्ये एक पॉझिटिव्ह प्रसंग जो आज दिसला, तो आज ज्या वेळेस शिवतीर्थावर पुस्तक प्रदर्शन जे मनसेतर्फे भरवण्यात आलं होतं. आता पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम हा राजकारण विरहित असतो. मनसेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आपण त्या दिवशी कविता वाचनाचा कार्यक्रम पाहिला, त्यात अनेक दिग्गजांनी आपापल्या कविता सादर केल्या किंवा कविता वाचून दाखवल्या असं म्हणता येईल. त्याच्यानंतर शिवतीर्थावर जे पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं, त्या प्रदर्शनाला सन्माननीय संजय राऊत साहेब शिवसेना नेत्यांनी, शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी भेट दिली, राजकारण विरहित भेट दिली. पण या भेटीमध्ये काही महत्वाची निरीक्षणं जर तुम्ही पाहिली असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट, संदीप देशपांडेंनी, मनसेच्या संदीप देशपांडेंनी त्यांना ईव्हीएम नावाचं पुस्तक भेट दिलं. ही जर आपली सामायिक भूमिका असेल, जर ही मनसेची आणि शिवसेनेची ही जर सामायिक भूमिका असेल, तर त्याच्यावर आवाज देखील उठवला पाहिजे. जो आवाज आज महाविकास आघाडी उठवते तेवढाच आवाज आज मनसेतर्फे देखील उठवला गेला पाहिजे. ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस त्यांना मदत करायची, निवडणुकांच्या निकालानंतर त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची. ह्या भूमिका जनता मान्य करत नाहीत, त्या एक्सेप्ट केल्या जात नाहीत.
आपण ते ईव्हीएम नावाचं पुस्तक दिलात, फार बरं वाटलं. कारण आज त्याच ईव्हीएम नावाच्या तांत्रिक गोष्टीमुळे आज महाविकास आघाडी सत्तेच्या बाहेर आहे. लोक म्हणजे जनता म्हणते आमचं मतदान गेलं कुठे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं सुद्धा तेच एक वाक्य होतं, जनतेने तुम्हाला मतदान दिलेलं आहे पण ते मतदान तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. तुम्हाला आठवत असेल आताच काही दिवसांपूर्वी त्यांचं हे स्टेटमेंट आहे, ते मतदान तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही, किंबहुना तुमच्यापर्यंत पोहोचू दिलंच नाही. जनतेचं मतदान आजही जनताच विचार करते आमचं मत नेमकं गेलं कुठे. अगदी काहीच थोड्या वेळानंतर ठाण्यामध्ये एक कार्यक्रम आहे शिवसेना नेत्यांचा. आज सारेच्या सारे शिवसेना नेते ठाण्यामध्ये येऊन ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांचा सुसंवाद, कार्यकर्ता किंवा शिवसैनिक सुसंवाद मेळावा घेणार आहेत. तिथे सुद्धा आम्हाला हाच प्रश्न पडतो, ठाण्यातल्या तमाम लाखो शिवसैनिकांना प्रश्न पडतो. आज मीडिया जे म्हणते शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या पक्षाचा मेळावा किंवा ठाकरेंच्या नेत्यांचा मेळावा, हा बालेकिल्ला शिंदेचा कधीपासून झाला? तिथे लाखो शिवसैनिकांनी दिलेलं मतदान हे गेलं कुठे? हा एक साधा प्रश्न आहे. तुम्हाला मी सन्माननीय राऊत साहेबांचा तो व्हिडिओ दाखवतो. त्यांनी काही पुस्तकं खरेदी केली तिथे. सन्माननीय राऊत साहेबांना पुस्तक वाचनाचा आवड आहे, तो छंद आहे त्यांचा. पण त्यांनी शेवटाला केलेलं एक अतिशय सूचक विधान तुम्ही एकदा ऐका, पहा काय झाले त्या व्हिडिओमध्ये. मराठी भाषा निमित्तानं मनसेनं शिवाजी पार्क वरती पुस्तक प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावलेली आहे. प्रदर्शनामध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीनं पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वारंवार राज ठाकरे आणि मनसेवरती टीका करताना पाहायला मिळतात. मात्र आज याच मनसेच्या या कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी उपस्थिती लावलेली आहे. आता संजय राऊत देखील इकडे आलेले आहेत आणि हे प्रकर्षण आपण बघतोय तर हे खरं तर मराठी भाषा दिनानिमित्तानं हे पुस्तक प्रदर्शन पाहायला मिळत आहे. आणि तेच चित्र आता इकडे महाराष्ट्राच्या एका वेगळ्या राजकारणाचं आणि छान राजकारणाचं खरं तर पाहायला मिळत आहे, जिकडे संजय राऊत इथं आता मनसेच्या या भव्य पुस्तक प्रदर्शनाला आले आहेत. खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे की संजय राऊतांचं इकडे येणं जरी ही खूप मोठं नजरेत हे आणणारं असतं तरीही इथे ते आलेले आहेत. संदीप सर माझ्यासोबत आहे. संदीप सर, संजय राऊत सर इकडे आलेले आहेत, खरं तर मनसेच्या कार्यक्रमात आलेले, पण महाराष्ट्राच्या राजकारणाचं वेगळं चित्र पाहायला मिळतंय, काय सांगायला पाहिजे? नाही, याच्यात राजकारण म्हणून बघितलं नाही पाहिजे. पुस्तक प्रदर्शन आहे, मराठी पुस्तकांचं एवढं मोठं प्रदर्शन मला असं वाटलं मुंबईत प्रथमच होत आहे. जे पुस्तक असतं ना त्याला राजकीय पक्ष नसतो. मराठी पुस्तक आहे, तो टिकून राहील. कोविड काळानंतर मराठी वृत्तपत्र, मराठी ग्रंथ, प्रकाशन हे अडचणीत सापडलेले व्यवसाय आहेत आणि अशा प्रकारच्या उपक्रमामुळे प्रकाशन व्यवसायाला, मराठी लेखकांना नक्कीच चांगले दिवस येतील. मी स्वतः जिथे अशा प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन असतं तिथे आवर्जून भेट देतो आणि खूप सुंदर आहे. मला हवी असलेली सर्व पुस्तकं एकाच मांडवाखाली मिळाली आणि त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. संदीप देशपांड्यांनी मला हे पुस्तक दिलेलं आहे. ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे. राऊतसाहेब, एक आहे की अनेकदा आपण असं बघतो की कौटुंबिक सोहळ्यांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे ना. मिळतात. तुम्हाला एक तुम्हाला का प्रश्न पडला? मराठी भाषा या निमित्तानं दोन पक्ष एकत्र काही होऊ शकतं का पुढच्या काळात? मी त्याच्यावर मी पुस्तक लिहितो आहे. एकत्र येणं मी पुस्तक लिहितो आहे. चला चला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती मनसेनं पुस्तकांचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत. श्रेयस, मनसेवरती, राज ठाकरेवरती वारंवार टीका करणारे संजय राऊत आज मनसेनं आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाले. कुठेतरी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधील मनोमिलनाच्या चर्चा आता पुन्हा उद घेऊ लागलेल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये जाता जाता ज्यावेळेस पत्रकारांनी सन्मान्य राऊत साहेबांना प्रश्न विचारला की अनेक कार्यक्रमांमध्ये सन्मान्य उद्धव साहेब असतील, सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील, हे एकत्र येताना आपल्याला दिसतात. आता शेवटी ते नातेवाईक आहेत, एकमेकांचे बंधू लागतात आणि त्यांचं फार जवळचं नातं आहे, असं काही दूरदूरचं नातं देखील नाही. त्यामुळे नातेसंबंध एका बाजूला, राजकारण एका बाजूला, हे मनसेचे पदाधिकारीही मानतात. आणि मनसे आणि शिवसेनेमध्ये काही गोष्टींमध्ये पथ्य पाळली जातात. अनेक गोष्टींवर सध्या काही पथ्यांमध्ये सीज फायरचं उल्लंघन झालेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलं, अगदी ठाण्यामध्ये ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवर ज्यावेळेस नारळ टाकण्यात आला त्यावेळेस मात्र काही सीज फायरचं उल्लंघन झालेलं आहे. ते काय म्हणतात त्याला, सीमेवर आपण म्हणतो ना सीज फायर, गोळा म्हणजे ते गोळीबार बंदी, त्याच्यावर त्याचं उल्लंघन झालेलं आहे. पण तरी सुद्धा ज्यावेळेस सन्मान्य राऊत साहेबांना हा प्रश्न विचारला गेला की ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने हे पाऊल आहे का पुढचं. बघा शिवसैनिकांनो, मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून जरी हे माझं मत व्यक्त करू शकलो नसलो तरी माझं वैयक्तिक, अनिश गाढवे म्हणून एक माझं वैयक्तिक मत म्हणून मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवतो. सन्मान्य राऊत साहेबांनी एक सूचक वक्तव्य त्याच्यावर केलं. ते किती जणांना कळालं नाही कळालं मला माहित नाही. मीडियाला कदाचित ते कळालं असेल, मीडिया कदाचित त्या शब्दांच्या, 2 शब्दांच्या, कारण सन्मान्य राऊत साहेब फार सूचक बोलत असतात, त्या शब्दांमधला मतितार्थ किती जणांना कळाला मला माहित नाही. पण ते काय म्हणाले त्याच्यावर आता मी पुस्तक लिहितोय. ते पुस्तक आता मी लिहितोय. माहित नाही सन्मान्य राऊत साहेबांना काय सुचवायचं होतं माहित नाही. पण महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, कारण आज ठाकरे हा जो ब्रँड आहे ना, महाराष्ट्रातला ब्रँड ठाकरे हा जर ब्रँड कधी भविष्यामध्ये माहित नाही, या गोष्टी घडतील किती नाही घडतील माहित नाही, पण कधी याची जर अशी म्हणजे शक्यता जरी वर्तवण्यात आली की बाबा हा ठाकरे बँड एकत्र होतोय, महाराष्ट्रातल्या राजकारणाला भूकंप लागेल. यांच्या सगळ्यांच्या बुडाखाली, या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली भूकंप नाही, ते अणुबॉम्ब, लाखो करोडो अणुबॉम्ब एकत्र फुटल्यावर कसं होतं. अणुबॉम्ब फुटल्यानंतर, मी फक्त हिरोशिमा नागासाकीवरचा एक बॉम्ब नाही म्हणते, लाखो करोडो अणुबॉम्ब यांच्या बुडाखाली एकत्र फुटल्यावर कसं होतं तसं चित्र महाराष्ट्रामध्ये तयार होईल. या बाबतीत माझ्या मनात तरी शंका नाही. असो, तो दिवस येईल नाही येईल मला माहित नाही, जे काही असेल ते, पण या महाराष्ट्राच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या आणि त्या सन्मानाच्या हितासाठी जे महत्वाचं आहे त्या सर्व गोष्टी या महाराष्ट्रातल्या या महत्वाच्या नेत्यांनी नक्की विचार करून पाहाव्यात, हे माझं वैयक्तिक मत आहे. असो, आज जो हा प्रसंग मी पाहिला, म्हणजे याच्यात राजकारण तर आपण घेतच नाही आहोत, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, पण आज जो हा प्रसंग पाहिला हा खरंच सुखावणारा प्रसंग आहे. ज्या प्रकारे राऊत साहेब, देशपांडे असतील, मनसे नेते असतील, यांच्यामधला झालेला संवाद, ज्या प्रकारे त्यांच्या कार्यक्रमाला भेट देणं, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचं एक वेगळं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा आणि एक वेगळा पैलू दाखवणार आहे. तुर्तास मी इथेच थांबतोय. या सर्वांमधून आपल्या मनात नेमकं काय विचार येतात, या सगळ्यामध्ये आपल्या मनातल्या काय अपेक्षा आहेत, तुमच्या मनातले विचार नेमकं काय सांगतात, भविष्य कोण्या दिशेने आहे सांगतात, जरा हे व्यक्त व्हा. बाकी कमळीचा कृतज्ञपणा, शिंदे टोळ्या, ते अमित शहाची झालेली भेट, या सगळ्या गोष्टींचा आपण वेगळ्या ठिकाणी समाचार घेऊ. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी.